मिरजेत महात्मा गांधी चौक पोलिसांची गांजावर चौथी कारवाई। 2 किलो 700 ग्रॅम गांजा जप्त, 3 जणांवर गुन्हा दाखल। भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत महात्मा गांधी चौक पोलिसांनी अंमली पदार्थावर बडगा उगारत मोठी कारवाई करत गांजासारख्या अंमली पदार्थावर चौथी कारवाई करत तब्बल 2 किलो 700 ग्रॅम वजनाचा तब्बल 67,510 रुपये किमतीचा गांजा हा जप्त करण्यात आला आहे। तर सदरचा गांजा 3 अल्पवयीन मुलांकडून ताब्यात घेण्यात आला आहे। सदरची कारवाई मिरजेतील रॉकेल डेपो झोपडपट्टी येथे करण्यात आली आहे। महात्मा गांधी चौक पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार 3 अल्पवयीन बालके सदरचा गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने येत असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून सदर 3 अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून सुमारे 2 किलो 700 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला। महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने 1 महिन्याच्या कालावधीत अंमली पदार्थ विरोधी कारवाईत लक्षणीय सातत्य राखून चौथी प्रभावी कामगिरी केली आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, धनंजय चव्हाण, उदय कुलकर्णी, हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर, सूरज पाटील, अभिजित पाटील, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर, बसवराज कुंदगोळ, विनोद चव्हाण, अमोल ताडेकर, अमोल तोडकर, राजेंद्र हारगे, निवास माने यांनी केली आहे।